देवा, तो कोण असेल? आई की वसुधा काकू? अक्षय जर घरात नाहीये, त्यांना कळलं तर त्याच्यावरचा नाही माझ्यावरचा विश्वास उडेल. माई काढा आणला त्याच्यासाठी जल देऊया. नाही, गाढ झोपलेत ते. असू दे, तरी त्याला उठून काढा देऊया. काढा त्याचं काम करेल आणि त्याला झोपू दे. चल माई, मी काय म्हणते, हा काढा मी असाच ठेवते, ते उठले की मी त्यांना देईन ना. काढा गरम गरमच द्यायचा असतो, कळलं? चल. माई, खरंच खूप गाढ झोप लागली हो त्यांना. म्हणजे त्यांना उठवायचं माझ्या जीवावर येतं. बर, घे. गरम आहे, संभाळ. आठवणीने दे पण. हो. हा, देशील ना? कसं ग भाग्यश्री, सगळं सुरीनी करायचं असतं तुम्हाला. काकडी ना नेहमी विळीवर चोचवायची, अशी मस्त चोचवली जाते एकसारखी. आता हे बघ कसं झालं. बघ, जाऊ दे, पुढच्या वेळेला कर. आणि ते झालं ना की कोथिंबीर चिरा. हो. माई, काय झालं? अक्षय बरा आहे ना? माई, भाग्यश्री, जरा मिरच्या घेऊन येतेस? हो, पण माई, काय झालं? काहीतरी गडबड दिसते मला. म्हणजे? मी काढा द्यायला गेले तर या पठ्ठीने मला खोलीतच येऊ दिलं नाही. मला म्हणाले अक्षय झोपलाय, त्याला उठवायचं जीवावर आलंय माझ्या, तर आपण नंतर देऊया त्याला काढा. मी म्हटलं ग असू दे, तरी सुद्धा उठवूया, त्याला काढा देऊया, आणि मग काढा त्याचं काम करत राहील ना, झोपू दे त्याला. तर नाहीच म्हणाली. माझ्या हातातून काढूनच घेतला काढा आणि म्हणाली मी नंतर देते त्याला. मला काहीतरी गडबड वाटते ग. म्हणजे अक्षयला बरं नाहीये म्हणून ती अशी वागते का काहीतरी लपवते ती आपल्यापासून? माई, तू जाऊन बघून येतेस का मृदुरे? कारण आता एकंदरीत परिस्थितीच अशी झाली, ह्या दोघांवरती आपल्याला लक्ष ठेवायला हवं. फक्त अमृतावर संशय घेऊ नकोस, तिला वाईट वाटेल. पण स्वतःच्या डोळ्यांनी खात्री मात्र करून घे. ये जा, मी बघते इकडचं. हॅलो अक्षय. कशाला फोन केलास? कियारा, असं कसं बोलतेस ग? मग काय गोड बोलू तुझ्यासारखं? जाऊ दे. हे बघ, मला तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाहीये, मला अक्षयशी बोलायचंय. फोन त्याला दे. तो झोपलाय आता आणि त्याने मला सांगितलंय की कुणाचाही फोन आला तरी त्याला उठवायचं नाही. कुणाचा? Got it? कियारा, अक्षय तापाने फणफणतोय. खरं तर त्याने इथेच झोपायला हवं होतं. का?
तो माझ्या बरोबर माझ्या रूम मध्ये माझ्या बेडवर माझ्या कुशीत झोपलाय तर सहन नाही होते तुला? एवढा त्रास होतोय? मग विचार कर, गेले 4 महिने मी कसं सहन केलं असेल ग? तू आणि तो एकाच रूम मध्ये, एकाच बेडवर, एकाच. कियारा, ओरडू नकोस. आणि जाऊन सांग तुझ्या घरच्यांना की तो त्याच्या क्यू जवळ आहे. काय करायचंय ते करा. कियारा. आई, काय झालं? तुझा चेहरा असा का दिसतोय? काय झालंय? अक्षय बरा आहे ना? अक्षय बरा नाहीये. बोला आंटी. खुशीत दिसतेस तू, म्हणजे आला वाटतं अख्खी तुझ्याकडे. येस आंटी. बट पुअर थिंग, बिचारा खूप आजारी हो. बट नाउ इट वुड बी सो बोरिंग. हो बरोबर, पण तो या घरातनं सटकलाय. आमच्या घरात कोणालाच माहिती नाहीये. आणि त्या नकट्या अमृताने तर असा आवडलाय जणू काही अख्खी शांतपणे झोपलाय बेडरूम मध्ये. मग आंटी, तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगून टाका ना की ती खोटं बोलते म्हणून. इतक्यात? अगं नाही ग, असं करून नाही चालत. कच्ची आहेस तू. अगं खोटं सुद्धा ना असं असं मस्त असं असं मुरावं लागतं लोणच्यासारखं. लोणचं? अगं म्हणजे घाई 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 करून नाही चालत. त्या अमृताबरोबर अजून कोण कोण आहे या खोटं बोलण्याच्या शर्यतीत ते नको का बघायला? बघ. बाय बाय. हा बाय. आता सगळ्यांचे नंबर लावणार आहे मी. कोण कोण खोटं बोलतंय? माई, तुमचा सुद्धा मोठे आदर्श सासू आणि आदर्श सून खेळताय ना. आल्या दोघी सासवा सुना माझ्या कचाट्यात. आता नाही. पण आई, काय झालंय मला नीट सांगशील का जरा? मला बघू दे बरं, अक्षय कुठे? काय झालंय मला बघू दे. अक्षय, अगं काय झालंय नीट सांग ना मला. तुम्ही आत या. अगं या आतमध्ये. काय एवढी घाबरलीस? काय झालंय मला सांग तरी. इकडे या. अगं हे काय? अक्षय कुठे आहे? अगं तिने मला व्हिडिओ पाठवलाय. काहीतरी आत्महत्या करण्याचा विचार करते का ती मूर्खासारखा, म्हणून निघालोय मी. अमृता एक काम कर, घरी कोणाला कळू देऊ नको की मी इकडे आलोय. बाकी सगळं सांभाळून घे. कियाराकडे गेलाय. काय? अमृता, आता केवढा मोठा अनर्थ होणार आहे कळतंय का तुला? आणि हे सगळं माईन ना कळलं तर? अगं तू जाऊ कसं दिलंस त्याला? हे मी नाही, मी पाणी आणि पट्टे आणायला खाली गेले होते तेव्हा हे सगळं झालं. कियाराने धमकीचा व्हिडिओ पाठवला आणि अक्षय कुठलीही पर्वा न करता गेला. मला त्याच्या तब्येतीचीच काळजी वाटते हो आई. इतका ताप आलाय त्याला आणि तरी तो गाडी घेऊन गेलाय. मी वर आले ना तेव्हा मला अक्षय दिसला नाही आणि म्हणून मी त्याला कॉल लावला, तर नशीब त्याने कॉल उचलला आणि त्याने सांगितले की त्या गोष्टीबद्दल घरच्या कुणालाही कळायला नको. आणि म्हणून मी हे सगळं. अगं पण हे कसं शक्य आहे अमृता? अगं माईंना ऑलरेडी संशय आलाय म्हणून तर त्यांनी मला परत पाठवलं ना. नाही आहे, असे करून घरच्यांना काही कळायला नको. तर काय करू मी अमृता? खाली जाऊन खोटं बोलू का? आई, करा ना हो काहीतरी मॅनेज. थोडाच वेळ. थोडा वेळ? तुला वाटतंय अक्षय परत येईल थोड्या वेळात म्हणून? बरी सोडणार आहे त्याला. अक्षयने ना सगळा गोंधळ घालून ठेवलाय खरंच. मी बघते कशी सोडत नाही ती त्याला. अमृता, मी अशा अवस्थेत अक्षयला तिथे सोडणार नाही. अमृता, तुम्ही काळजी करू नका आई. अगं पण आलीच. बेबी, बरं वाटतंय तुला आता? हा?
यू फीलिंग वेल नाउ? नाही मला गरगरत आहे. गरगरतंय? अक्की काय होतंय? काय होतंय? हा? उलटी उलटी सारखं? थांब, इथे नको करू. चल बाथरूम मध्ये चल. चल. होल्ड मी. चल चल. काय होतंय अक्की? काय होतंय तुला बेबी? अक्की काय होतंय तुला? थांब, मी डॉक्टरला कॉल करते. थांबा. अक्षय, हक्की, अरे काय झालं तुला? अक्की बेबी, काय होतंय? बोल बोल. गरगरत आहे मला. गरगरत? गोळी घेतल्यापासून मला गोळी? तू कोणती गोळी दिली होतीस त्याला? त्याला खूप ताप होता म्हणून मी मेडिसिन दिलेत. पण तू इथे काय करतेय? अगं ते महत्वाचं आहे का कियारा? तू गोळी द्यायच्या आधी काही खायला दिलं होतंस? नाही. अगं सकाळपासून काही खाल्लं नव्हतं अक्षयने. उपाशी पोटी गोळी देत नाहीत हे माहिती नाही का तुला? गरगरते. हो सॉरी सॉरी. ये ये इकडे. उठ ये. हा ये. उभा राहा. ये. चल जाऊया कुठे नेतेस तू त्याला? त्याच्या घरी, जिथे त्याची काळजी घेतली जाईल ना तिथे. चल अक्षय, अक्की चल. घाल थोडस घालायचं. बस 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 बस. आणि असं तापलं की नाही बघायचं. काय ग, कसं आहे अक्षय? माई फोडणी. हो, तू मृदूला बाहेर जा जरा. तिला फोडणी कशी करायची ते शिकवते मी. ठसका लागेल तुला. जा. हा, आता मोहरी टाक. हा, तोपर्यंत मिरच्या, कढीपत्ता. हळू ये. थांब थांब अक्षय, जाऊया आपण घरीच जाऊया. थांब. ये. ये इकडे. हळू. थांब. कम्फर्टेबल हो? हा, आलेच मी. जास्त शहाणपणा करू नको समृता. कुठल्या हक्काने माझ्या अक्कीला इथून घेऊन जातेस? हक्क? हक्काची गोष्ट करतेस ना, तर मग एक नीट ऐक. हक्काने नवरा आहे तो माझा. आणि मी त्याला माझ्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकते आणि कोणी मला अडवू शकत नाही. कळलं? तू सुद्धा नाही. नवरा कधी झाला तो तुझा नवरा? आतापर्यंत तर फ्रेंड होता आणि आता नवरा झाला. अरे चीटर अमृता, यू आर अ चीटर. आधीपासून तुझ्या मनात हेच होतं. प्रॉमिस केलं होतंस ना आम्हाला, आणि आज माझ्या अक्कीवर हक्क गाजवतेस. अगं लाज वाटायला पाहिजे तुला, लाज वाटायला पाहिजे. लाज? लाज तुला वाटली पाहिजे की यार. अशा फालतू धमक्या देऊन तू अक्षयला इकडे बोलवून घेतलास. अगं फोनवर बोलताना तुला त्याची तब्येत सुद्धा कळली नाही का ग? प्रेम करतेस ना त्याच्यावर, तरी त्याच्या जीवाशी खेळतेस का? फक्त तुझा इगो सॅटिस्फाय व्हावा म्हणून.
बघ अक्षयला. अगं तुझ्या प्रेमा खातर तो अशा अवस्थेत सुद्धा तुला इथे भेटायला आलाय. त्याने त्याचं प्रेम प्रूव्ह केलंय की यार, पण तुझं पितळ उघडं पडलंय. जस्ट शट अप अमृता. जास्त बोलू नकोस. आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं ना? तू मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. अगं तीच तर नाहीये ना तुझ्याकडे, म्हणूनच इतकं बोलायची वेळ येतेय की इमॅच्युअर मुलगी आहेस ना तू कियारा. आणि अशी गर्लफ्रेंड तर मी आयुष्यात पाहिली नव्हती, जी स्वतःच्या बॉयफ्रेंडला गंमत म्हणून आत्महत्येच्या धमक्या देते. हे प्रेम आहे तुझं? हे प्रेम नाहीये तुझं कियारा, स्वार्थ आहे तुझा. खरं प्रेम काय आहे ना हे तुला कळलेलंच नाहीये. जास्त बोलू नकोस अमृता. तुला तरी काय माहिती का प्रेमाचा अर्थ? तुला आहे कुठे बॉयफ्रेंड, म्हणून तर माझ्या बॉयफ्रेंडला ओढून नेतेस इथून. तू कधी केलंय कोणावर प्रेम? बोल ना, केलंयस? केलं असलं तरी मी ते तुला सांगायला बांधील नाहीये. कोणत्याच प्रकारे मी तुला बांधील नाहीये. आता एक गोष्ट नीट ऐक, मी अक्षयला इथून घेऊन जाते. ते करायचं ते कर. किती आगाऊपणे बोलत होती ती अमृता, आणि सरळ घेऊन गेली अक्कीला. ते अग खूप उलट्या होत होत्या त्याला बिचारा. पण बरं झाली ती घेऊन गेली, नाही तर मी तर ऍडमिटच करणार होते त्याला. बट आंटी प्लीज तुम्ही त्याची काळजी घ्या. हा बरी हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवतीये. बॉयफ्रेंड तुझा, नवरा त्या अमृताचा, मुलगा मृदुलाचा, नातू माईंचा. अरे तुम्ही घ्या ना काळजी, मी कशाला उगाचच लष्करच्या भाकऱ्या भाजू. हॅलो आंटी, आता पुढे काय मग? पुढे काय काय ते मी बघते. मला एक सांग, ते दोघं निघालेत ना तुझ्याकडून? मी बघते हा काय करायचं. चल बाय बाय बाय. वा 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 वा, आता जे काय रामायण घडणार आहे, क्या बात आहे. वसुधाबाई, पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे. वसुधा काले कान वाली 13 बार न जाए खाली. ओ की नहीं, ओ की नहीं. माई, आओ माई. अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो, पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो. आणि आज तू अमृता अक्षय घाडगे हिच्या हळदी कुंकवाला आहेस. चल जाऊया कुठे नेतेस तू त्याला? त्याच्या घरी, जिथे त्याची काळजी घेतली जाईल ना तिथे. कुठल्या हक्काने माझ्या अक्कीला इथून घेऊन जातेस? हक्काची गोष्ट करतेस ना, तर मग एक नीट ऐक. हक्काने नवरा आहे तो माझा, आणि मी त्याला माझ्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकते आणि कोणी मला अडवू शकत नाही. मी अक्षयला इथून घेऊन जाते. ते करायचं ते कर. फोन का बंद आहे अक्कीचा? माई 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 माई, बघा बघा बंद आहे की नाही दरवाजा. मी 2दा-3दा येऊन गेले याच्या आधी, टकटक केली, उघडलं नाही तिने. त्या अमृताचा ना खरंच सध्या मला काही कळत नाही. उपाशी तापाशी बसले त्याच्या उशाशी आतमध्ये. तर मला सांगा, अक्षयला ताप आहे, स्वतःही तिने काही खाल्लेलं नाही आणि अक्षयला काही भरवलेलं नाहीये. तापात औषधं नको जायला पोटात, त्यासाठी अन्न नको पोटामध्ये. आता ही उपाशी बसली आहे, हिला जर काही झालं तर एकाला 1-2 नग झाले की नाही. माई माहितीये मला, सॉरी. म्हणजे मला वाटेल ही केवढी बडबड 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 करते, पण ना चूक माझी आहे माई, माझीच चूक आहे. माझं कानपट्या नाव पडलंय ना माझं. मी काही बोलले तरी कोणाला पटत नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून मी आधी मृदुलाकडे गेले होते, पण त्यांनी लक्ष नाही दिलं माझ्या बोलण्याकडे. म्हणून मग नाईलाजाने तुम्हाला सांगायला आले आहे मी की दरवाजा बाजूचा दुपारपासून कोणी उघडलेला नाही दरवाजा आत असताना. झालं, शांत हो. बघूया आपण
बडबड बडबड बडबड. हा काय भैया दरवाजा उघडा तर आहे आणि अक्षय झोपलाय की आत. काय तू पण घाबरले ते मी. अक्षय ए आता झोपलाय ना. अक्षय माई आलेत. या अमृता कुठे गेली? बाथरूमला गेली असेल. अक्षय असू दे. अक्षय अरे माई आलेत बघ. नाही नाही. अरे अक्षय 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 हा सगळा काय प्रकार आहे? अमृता ए गेलेत कुठे दोघं? काय भैया माई